जातीपातीचं राजकारण करून शहराचा, राज्याचा आणि देशाचा विकास होत नसल्याचा टोला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लगावलाय. दरम्यान सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहराचा विकास साधायचा असेल तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या. महापालिकेचा चेहरा मोहरा बदलतो. मिरजेतील अनेक समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, पण मतदारांनीही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिरजेतील महाराणा प्रताप चौकात आयोजित प्रचार सभेमध्ये बोलताना केलंय. यावेळी सहकार मंत्री मकरंद पाटील, इद्रिस नाईकवडी, अजितराव घोरपडे, राजेंद्र अण्णा देशमुख, शिवाजीराव नाईक, महापालिकेचे राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीका करताना म्हणाले, जातीपातीचं राजकारण करून देशाचा, राज्याचा आणि शहराचा विकास होत नसतो. हिंदस्वी स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेतलं. महापालिकेच्या विकासासाठी सर्वांनी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा. महापालिकेचा विकास करण्यासाठी मी लक्ष घालेन, हा माझा शब्द आहे. शहरातील अनेक समस्या अजूनही आहेत तशाच आहेत. शेरी नाला, विमानतळ, मिरजेतील भाजी मंडई, ड्रेनेज व्यवस्था, शुद्ध पाणी, मुबलक पुरवठा, आरोग्य सुविधा, क्रीडांगण असा सर्वांगीण विकास केला जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, पिंपरी चिंचवडचा जसा विकास केला तसाच विकास सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचा केला जाईल. विकासासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही. अर्थ खातं माझ्याकडे, त्यामुळे निधीची चिंता करू नका. काही जण जातीपातीचे राजकारण करतायत, त्याकडे दुर्लक्ष करा असं आवाहन त्यांनी केलंय. सांगली महापालिकेत आमचे 55 उमेदवार निवडून येणार आहेत. तुम्ही लिहून ठेवा. हे सर्व्हेच्या आधारे मत मांडतायत. 39 जागांवर महापौर येणार असेल तर आमची सत्ता येईल, पण देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाबाहेर आम्ही नाही. त्यांनी जर सांगितलं तर मित्रपक्षांना सुद्धा सोबत घेऊ. सांगली महापालिकेत कुणी काहीही केले तरी भाजपलाच सत्ता मिळेल असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत दादा यांनी व्यक्त केला. सांगली महापालिका निवडणुकीमध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आले असता पालकमंत्री पाटील बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, कायद्याचं पालन करण्याची आणि त्याला राबवण्याची यंत्रणा आहे. पैशांच्या पावसाचा प्रकार तुम्हाला दिसले तर तुम्ही तक्रार करा. पराभवाची कारणं आता लिहून काढली जात आहेत. आमचा पराभव का झाला तर पैशांचा पाऊस झाला, मतचोरी झाली, ईव्हीएम प्रॉब्लेम, पैशांचा पाऊस अशी विविध कारणे ते देतील. पराभवानंतर कारण आठवणार नाही, त्यामुळे ऑन रेकॉर्ड ती आणून ठेवायची. महापालिका क्षेत्रात लोकांना सगळा विकास दिसतोय. विमानतळाचं सर्वेक्षण सुरू आहे. 3 हेलिपॅड उभारण्यात येणार आहेत. शेरी नाल्याचे प्रश्न सुटणार आहेत. 2.5 वर्षात 100 कोटी दिले. त्याच काळात सांगलीतल्या असंख्य व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवल्यात. पुण्यातील प्रोजेक्ट नरेंद्र मोदी यांच्या काळात पूर्ण झाले. तुम्ही आणणार कुठून पैसे असे काही लोक म्हणतात. मी मंत्रिमंडळात आहे, तुम्ही चिंता करू नका. पण तुमची मंत्रिमंडळात असून काय उपयोग? तुमच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे ते तुमचे ऐकतील की आमचे हे लक्षात घ्या. त्यांना गुन्हे आम्ही करायला लावले का? त्यांना केसेस आम्ही अंगावर घ्यायला लावल्या का? हद्दवारीची केस खूप दिवस चालली. प्रशासनाने न्याय देताना थोडा वाव द्यायचा असतो. जास्तच वेळ केस चालली असं मत माझं असल्याचं पालकमंत्री पाटील यांनी सांगितलंय. सांगली महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा मोठा त्रास आहे. काही वर्षांपूर्वी या कुत्र्यांनी महापालिकेच्या आयुक्तांना सोडलं नाही. त्यांना 1.5 महिने रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. नसबंदीच्या नावावर केवळ बिले काढण्याची कामे करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो. तीच कुत्री पुन्हा त्याच ठिकाणी आणून सोडली जातात. पण नसबंदी करूनही त्यांना पिल्ले होतात. अशी ही महापालिका असल्याचा टोला खासदार विशाल पाटील यांनी लगावलाय. त्याचबरोबर जाती धर्माच्या नावावर राजकारण करून केवळ सत्ता मिळवायचा हेतू असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 9 मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले, ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षाचे आम्ही, अशी अवस्था आत्ताच्या उमेदवारांची आहे, पण तसं आम्हाला करून चालत नाही. वसंतदादांनी या देशासाठी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढाई लढली, छातीवर गोळ्या झेलल्या, त्यामुळे आम्ही त्यांच्या विचाराशी ठाम आहे. देशासाठी भांडत असताना कोणकोणत्या धर्माचं हे पाहिलं जात नव्हतं, पण भाजपचे काही वेगळेच नियोजन सुरू आहे. प्रत्येकाला ते आपली जात आठवण करून देत आहेत. आपण वागायचं कसं, राहायचं कसं, मतदान कसं करायचं, पक्ष कुठला हे सुद्धा आपण जात धर्म काढायला लागलो तर हे किती दिवस चालणार? तरुण पोरांना डोक्यात भिनलं जात आहे, तू धर्माचा आहेस, तू त्या धर्माचा आहेस, तू असंच वागलं पाहिजे. हा द्वेष फक्त स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी. त्यांना धर्माशी, विचारांशी काहीही देणं घेणं नाही. काहीही करून सत्ता काबीज करायची, सत्तेसाठी वाटेल ते करतात, अशी टीका त्यांनी यावेळी बोलताना केली आहे. दरम्यान काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या आयुक्तांचा कुत्र्यामुळे अपघात झाला. कुत्रे आयुक्तांना सोडेना. 1.5 महिना त्यांना हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. या महापालिकेला कुत्री सांभाळता येणार जाईल तिथं भुंकत मागे फिरतात.
कोट्यवधी रुपये वर्षाला खर्च दाखवतात. कुत्र्यांची नसबंदी केली. कुठली केली? शहरातून गोळा करतात, दवाखान्यात नेतात, जेवढी गोळा करतात त्याच्या दुप्पट आकडा दाखवून नसबंदीची बिले काढतात आणि फिरून तिथेच सोडतात. नसबंदी केली तरी कुत्र्यांची पैदास पुन्हा आहेच. कसली महापालिका आहे? आम्ही पुन्हा त्यांनाच मतदान करतो, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली आहे. विटा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अमोल अनिलभाऊ बाबर यांची बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्षा काजल मेहत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या लोकनेते हनुमंतराव पाटील सभागृहात आयोजित केलेल्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली आहे. अमोल बाबर यांच्या रूपाने बाबर कुटुंबाला प्रथमच उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे. विटा नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या 55 वर्षांच्या एक हाती सत्तेला सुरुंग लावत शिवसेनेचे आमदार सुहास बाबर आणि जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाने सत्ताधारी भाजपचा एकतर्फी धुव्वा उडवत विटा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकावला होता. स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष निवडीसाठी नगराध्यक्षा काजल मेहत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी विक्रमसिंग पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व नगरसेवकांची पालिकेच्या लोकनेते हनुमंतराव पाटील सभागृहात विशेष सभा झाली. उपनगराध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला सकाळी 11 वाजता प्रारंभ झाला. यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी अमोल बाबर यांचेच 2 अर्ज दाखल, तर स्वीकृत नगरसेवक पदासाठी श्रीमती उज्ज्वला राजकुमार पाटील, प्रणव शिवाजी हारुगडे, अविनाश रमेश चितोळे या तिघांचेच नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. उपनगराध्यक्ष पदासाठी अमोल बाबर यांचेच 2 अर्ज दाखल झाल्याने उपनगराध्यक्ष पदासाठी अमोल बाबर यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून, तर श्रीमती उज्ज्वला राजकुमार पाटील, प्रणव शिवाजी हारुगडे, अविनाश रमेश चितोळे या तिघांच्या निवडी बिनविरोध झाल्याचे नगराध्यक्षा काजल मेहत्रे यांनी जाहीर करताच बाबर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केलाय. महापालिकेच्या निवडणुकीत शाहू फुले आंबेडकर यांचा विचार जपण्याचा आव्हान जातीय सलोखा बिघडवणाऱ्या आणि पुरोगामी विचारांना धुळीस मिळवणाऱ्या सत्ताधारी भाजपाला मतपेटीतून जनतेने धडा शिकवावा असं आवाहन विश्वजित कदम यांनी केलंय. सांगली शहरातील अनेक प्रभागात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विश्वजित कदम, जयंत पाटील, विशाल पाटील व जितेश कदम यांनी पदयात्रा आणि प्रचार सभा घेतल्या. यावेळी विश्वजित कदम बोलत होते. यावेळी बोलताना विश्वजित कदम म्हणाले, सांगली, मिरज व कुपवाड या तिन्ही शहरांच्या विकासाचे योग्य व्हिजन आखून या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत. सर्वांगीण व समतोल विकासासाठी महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट आहे. लोकहिताला प्राधान्य देण्याचं धोरण राबवणं हे आमचं मुख्य तत्व आहे. महायुतीचे सरकार बेभरवशाचं राजकारण करणारे आणि केवळ अर्थकारणावर लक्ष देणारं सरकार आहे. जनतेचे यांना काहीच सोयरसुतक नाही. राज्याची तिजोरी कोणाकडे यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये वाद होतो, पण राज्याची तिजोरी ही नागरिकांच्या कररूपी पैशातून भरली जाते. त्यामुळे जनतेच्या पैशावर राजकारण करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न करू नये असा टोला आमदार विश्वजित कदम यांनी लगावलाय. ते म्हणाले, शाहू फुले आंबेडकर यांचा विचार जपण्याचा आव्हान जातीय सल्लोखा बिघडवणाऱ्या आणि पुरोगामी विचारांना धुळीस मिळवणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना मतपेटीतून जनतेने कौल दाखवून देण्याचं आवाहन त्यांनी केलंय. सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी काल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक 6 मधील सर्वसाधारण गटातील उमेदवार आझम काझीवर हद्दपारीची कारवाई केली होती. आझम काझीसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणातील टोळीतील 8 जणांवर हद्दपारीची कारवाई झाली आहे. आज अजित पवारांची सभा असतानाच काल कारवाई झाल्याने राजकीय भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान आज अजित पवारांच्या सभेदरम्यान आझम काझीने शक्ती प्रदर्शन करत हजेरी लावली. हद्दपार कारवाईच्या पार्श्वभूमीवर काझी यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या सभास्थळी काझी यांचे पोस्टर हातात घेऊन घोषणाबाजी करायला सुरुवात केली. अजित पवार यांची सभा सुरू असतानाच राष्ट्रवादी अजितदादा गटाचे तडीपार उमेदवार आझम काझी समर्थकांनी दादांना साकडे घालत काझी यांच्यावर केलेल्या कारवाईकडे लक्ष वेधलं. थेट हद्दपारीची कारवाई झाल्याने आझम काझी अजित पवार यांना भेटण्यासाठी प्रतीक्षेत होता. त्यामुळे अजित पवार आझम काझीला भेट देणार का याकडे लक्ष होतं. मात्र आझम काझीला अजित पवार यांनी भेटणं टाळलं. काझी उभा असलेल्या ठिकाणावरून न जाता दुसऱ्या मार्गाने अजित पवार व्यासपीठावरून उतरून रवाना झाले. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार दिल्याने भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर गेल्या काही दिवसांपासून जोरदार टीका होत होती. गेल्या 3 वर्षांपासून पाण्यासाठी वणवण करणाऱ्या पेठ ग्रामस्थांनी पाणी टंचाईच्या प्रश्नासाठी ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढलाय. ग्रामपंचायतीतील सत्ताधारी राष्ट्रवादीच्या अकार्यक्षमतेचा महिलांनी तीव्र निषेध करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं.
पाणी प्रश्न लवकर सोडवावा यासाठी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले. पाणी प्रश्नाचं गाजर दाखवून राष्ट्रवादीने सत्ता मिळवली, मात्र पाणी प्रश्न तसाच आहे. आत्ताही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाण्यावर राजकारण करू नये असा आरोप मोर्चावेळी ग्रामस्थांनी केलाय. सकाळी बाजारपेठ येथे धडक मोर्चासाठी ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे जमले होते. त्यामध्ये महिला घागरी घेऊन सहभागी झाल्या. बाजारपेठेतून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयावर येऊन धडकला. महिलांनी तेथील सरपंच, उपसरपंच यांच्यासह सत्ताधारी सदस्यांना पाणी प्रश्नासाठी जाब विचारला. मोर्चासमोर बोलताना जिल्हाध्यक्ष महाडिक म्हणाले, ग्रामपंचायतीची सत्ता तुमच्याकडे आहे. पाणी प्रश्न तुम्ही सोडवायचा का अन्य कोणी? नाचता येईना अंगण वाकडे अशी सत्ताधाऱ्यांची अवस्था झाली आहे. जनतेची दिशाभूल करून सत्तेवर आले. जनतेला दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही. तुम्हाला ग्रामपंचायतीचा कारभार जमत नाही याचं खापर सरकारवर का फोडता असा प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना महाडिक यांनी जाब विचारलाय. राज्यातील तसेच महापालिकेतील सत्तेच्या बळावर आपण सांगलीचा किती विकास केला आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपला बहुमत द्या. सांगलीचा सर्वांगीण विकास करण्याची ग्वाही आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली आहे. सांगली शहरातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी आमदार गाडगीळ म्हणाले, राज्यात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे आपण सांगलीसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळवू शकलो. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही आता यापुढे सांगलीत IT पार्क, कोल्हापूर जवळचा विमानतळ, महापूर नियंत्रण योजना, शेरीनाला नियंत्रण योजना अशी कामे करण्याचं आश्वासन दिले. त्यासाठी भाजपला महापालिकेत पूर्ण बहुमताने सत्ता मिळाली पाहिजे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी एक विशेष आराखडा तयार केलाय. मात्र त्यासाठी भाजपला बहुमताचं बळ आवश्यक आहे. गेल्या खेपेच्या निवडणुकीत भाजपला नागरिकांनी महापालिकेत बहुमत दिले, परंतु पूर्ण 5 वर्ष काम करता आले नाही. तरीही जेवढा अवधी मिळाला तेवढ्यात महापालिका क्षेत्रात खूप कामे केली. आता मात्र पूर्ण 5 वर्षासाठी भाजपकडे सत्ता सोपवा. यावेळी प्रभागाच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं. प्रचार बैठकीनंतर मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात प्रचार फेरी काढण्यात आली. ठिकठिकाणी या प्रचार फेरीचे नागरिकांनी घोषणा देत स्वागत केलं.